एक शब्द बी खाली पडू देत नाही. देव करो आणि बुवे तुला अशीच सून मिळो. सून? फू. सून म्हणून सोड, मोलकरीण म्हणून सुद्धा ठेवणार नाही तिला आमच्या घरात. आमासनी आमच्या घरात आमचं ऐकणारी आणि मानणारी सून हवी. हा तू काय देव नाहीस. आमासनी देव व्हायचं बी नाही. आम्ही अधिपतीच्या आई आहोत आणि त्यांच्यासाठी त्यांच्या आईचं स्थान देवापेक्षा मोठं आहे. आमच्यासाठी तेवढंच बास. देव बघतो या. आता तू पण बघ. काय अधिपतींचं लग्नाचं वय झालंय. त्यांच्यासाठी मुलगी आणायलाच हवी आता, आमच्या पसंतीची. चंचलाला फोन करू. चंचलाला तू उठ म्हणली की उठल, बस म्हणली की बसल, आणि ती तुझा मान बी राखतीया. ती अधिपतींपेक्षा जास्त शिकले ना व. ताई तर ती 10वीत आहे, पण मी परीक्षेला बसू देणार नाही. हवं तर आपण 8वी नापास करून टाकू. ते कसं? पैसा फेकला की समजा होतंय. असं ताई म्हणती. ताई बोलावून घेऊया. तिला बी लई हाय ग तुझा. आलेच मी. अगं बुवे तिचं काय मनावर घेऊ नकोस. त्या चंची सारखी बावळट पोरगी अधिपतीच्या गळ्यात बांधणार आहे ग. शिकलेली पोरगी बघितलीस ना व तू. पाहुणी म्हणून आली आणि डोसक्यावर मिरं वाटून गेली. हिच्यासारखी पोरगी ह्या जन्मात सोड, पुढच्या 700 जन्मात पण आमची सून होणार नाही. गुडघ्याचा त्रास होतोय तर कशाला मारताय फेऱ्या? हो, बसून बसून कंटाळा आलाय मला. रात्र झाली तरी अक्षरा अजून आली नाही. काय हो, असा नेहमीच लेट होतो का तिला? आधीच सांगून ठेवते, 7च्या आत घरात मुलगी लागते आम्हाला. म्हणून तर शिक्षिका सून म्हणून करून घेतोय. शाळा सुटली की डायरेक्ट घरी. अहो रोज नाही उशीर होत तिला, आजच झालाय. माहित नाही काय झालं. हो उशीर? उशीरला काही लिमिट आहे की नाही? हो ना, ते जयदेवराव तिला फोन करायला गेले, ते पण तिकडेच. चला आपण निघूया बरं, जमलं तर येऊ परत. हो, आणि अक्षराला वेळ असेल तर, आणि तिला बाकी काही काम नसेल तर. असं किती वेळ बसून राहणार आपण? उगाच वेळेची खोटी. चला निघूया आपण. आता हा कमल कुठे गेला? असेल बाहेर. चला निघूया आपण. प्लीज थांबा. अक्षरा येईल एवढ्यात. गेले 3 तास आम्ही हेच ऐकतोय. अहो मिळेल ती गाडी पकडून यायला निघाली ती. एक 20-25 मिनिटात पोहोचेल इथे. अजून 20-25 मिनिटं? जयदेवराव, अक्षरा जर फ्री नव्हती तर तसं आम्हाला सांगायचं ना. किती वेळ वाट बघणार आम्ही? तुम्ही तोपर्यंत गरम गरम वडे खाता का? वडे तयार आहेत. जाग गरम गरम वडे आणि शेंगदाण्याची चटणी पण. हवा आल्यापासून खातोयच की. काही नकोय आम्हाला आता. मी पुन्हा एकदा फोन करतो तिला. हा थांबा.
दादा मला सोडाल का मेन रोड पर्यंत प्लीज? बैठ. आम्ही दोघं आहे. दोन हो. हे माझ्या बरोबर नाहीये. आहे मी यांच्या बरोबर. तुमच्याकडे तुमची गाडी आहे ना, मग जा ना त्यांनी. ऐका माझं, मी जर तुमच्या जागी असतो तर हे असं कावाच गेलो नसतो. ते एक बरं झालं तुम्ही नाही आहात माझ्या जागी. ऐका, यो विषय सेफ नाही आहे. मी काय म्हणतोय, अहो काय म्हणतोय हो. मला सोडाल ना प्लीज मेन रोड पर्यंत? मास्तरीन बाई बसा पटशिरी गाडीत. हो बसा काय, तुम्ही सांगा ना त्यांना, म्हणावं असं मारू नका त्यांना, कायदा हातात घेऊ नका. कायद्याचं सोडा हो. हा अहो दाखल्यासारखा पाहून घेते. चला तुम्ही. नाही नाही आहो पण गलती हो गई, मुझे माफ कर. मेरे भी बाल बच्चे. सोट्या, तुला आत्ता बाल बच्चे आठवले वरे. अहो थांबा थांबा, काय करताय? याला माझ्या नजरेसमोर घेऊन जा, नाहीतर याला. थँक्यू. रवे बाबा, आलो. चल. बडे साहेबांना फोन केलता. बरं गेलंस. यासनी घरी सुखरूप सोडून यायचं. आणि त्यांना जाऊ दे आता. हा ते जाणार की, आधी पाहुणचार घेणार मग जाणार. सरकारी पाहुणचार. मी जाते इथून. नको नको. का? दाखला सरकार म्हणल्या घरी नेऊन सोड. हा नाही नाही मी जाते, माझ्या घरचे आलेत मला घ्यायला. थँक्यू. आणि त्यांनाही सांगा. हा कोणाला? तुमच्या धाकल्या सरकारांना थँक्यू सांगा. येते. सॉरी सॉरी. आता दिवसभर काय फक्त सॉरी बोलणार आहेस का आता? चल बस लवकर. भव्या, रव्या, मास्तरीनबाई म्हणल्या हं? त्यांना थँक्यू सांगा. त्यांना म्हणजे? आता तुला माहिती का, माझ्या वहिनी आहेत ना, मला सांगतात भाऊजी त्यांना विचारा जेवणात काय करायचं. म्हणजे मास्तरीन बाईच्या मनात ती कारण जातो इथे. हॅलो चंची, सामान बांध आणि ये लगोलग. मास्तरीनबाई म्हटल्या त्यांना थँक्यू सांगा. तुमचं नाव घ्यायला लाजत होत्या त्या.
त्याचं काय करायचं? काय होलसेल मध्ये चार्जेस लावून टाका की. पण माफी ते आज नाही, ती उद्या. आज नको. आज नको बाबा, माफी एवढं नाव नको साहेब. आज दिवसभर नुसता माफीचाच कार्यक्रम चाललाय साहेब. माफी डे होता आज, माफी शो. त्यात ह्याच्याने माफी घेतली तर ओरडोस व्हायचा. दाखलं सरकार आपला डोस द्यायचा का? अरे ही काय विचारायची गोष्ट कराव्या, ह्याचा विषय सेट करून टाकायचा बाबा. आज मास्तरीन बाईची छेड काढतोस. दाखलं सरकार तुम्ही थंड घ्या, आम्ही हाव. दाखले सरकार तुम्ही तरी सांगा त्यांना, रक्त नका काढू फक्त. त्यासनी माहिती ते सगळं, ते बरोबर मार. ए प्रेमानं मारा रे, गोंजरून गोंजरून मारा. लई नाही 5 मिनिटं. थँक्यू. तू एक काम कर ना, जा तयार होऊन ये पटकन. हा राजा. हा हो हो चल. कमलनं सगळं सांगितलंय आम्हाला. कशाला उगा मोठ्या लोकांच्या तोंडी लागायचं? तुला काय करायचंय? हा? त्या भुवनेश्वरी मॅडम ती वाढवतील नाहीतर कमी करतील. मला काय त्यांच्या कामात आपण कशाला हस्तक्षेप करायचा? आपण भलं आणि आपलं काम भलं. कशाला लष्कराच्या भाकऱ्या भाजायच्या? आणि शेवटी काय झालं? पाय धरावीच लागले ना त्यांची. त्यापेक्षा नसतीच बोलली तर बरं नसतं का झालं? पाय नाही धरले मी त्यांचे, हात जोडून माफी मागितली, आणि तेही माझ्या विद्यार्थ्यांसाठी. याचा बाप त्योच. पण तुला काय करायचंय ग त्याचं? अगं विद्यार्थी आणि त्यांचे आई बाप बघून घेतील. आपण आपलं काम करावं, पगार घेऊन घरी यावं. हे असलं काय चालणार नाही लग्नानंतर. बाबा बाबा जाऊ द्या ना प्लीज. जाऊ दे ना काय? अरे मुलीची जात आहे, उगाच आगाऊपणा करायला जायचं नाही. नाही नाही, अहो आगाऊपणा नाही हो. हो जयदेवराव, तुम्ही नका तिची वकिली करू. अक्षो तू जा बाळा, तू तयार हो. हो तिला तयार व्हायला कशाला सांगताय? ही काय काळ वेळ आहे का बैठकीची? नाही मान्य आहे, उशीर झालाय, पण मी अक्षराच्या वतीने माफी मागतो. तुम्ही बसा ना प्लीज. आई बाबा प्लीज बसा ना. आता तू म्हणतोय म्हणून, नाहीतर काही हे बरोबर नाहीये. कमलराव तुम्ही पण बसा ना. हो हो बैठक तर करूच, पण त्याचबरोबर अक्षराच्या नोकरीचाही डिस्कस करू. जोक करायलास? तिथं माणूस एवढा सिरियस आहे, सिरियस होऊन ताप यायची बारी आली मला. जोक करायला शेणी आणून याच्या टाळ्या. भाऊजी बसा तुम्ही. जोक काय करतोय मी? सिरियसली सांगायला याला. तू तसंच आहे. बरं हे घ्या, पाणी घ्या. मला सांगा भाऊजी, थँक्यू. तिची नोकरी आहे ना? का काढली त्या मास्तरीन बाईला? नाही नाही, अजून तरी नाही काढलेली. अजून तरी नाही. अजून तरी काढलेली नाही म्हणजे? म्हणजे पुढचं आत्ताच मला माहित नाही. का असं का? आणि पुढचं माहित नाही म्हणजे? पुढचं माहित नाही म्हणजे कसं आहे, मला पण ऐक नाही, त्यांची एक गोष्ट आवडत नाही. काय?
त्यांचं वागणं हा म्हणजे जरा तशा आगाऊच आहेत त्या, म्हणजे म्हणजे ह्याच्यावानी. आलाच का माझ्यावर? मुद्द्यावर ये. मुद्दा आगाऊ. आगाऊ म्हणजे कसं सांगणार तुम्हाला? आता आगाऊ माहित नाही व्हय. आगाऊ म्हणजे आगाऊ हो, म्हणजे नाही काय असं उद्धट. हा नाही नाही उद्धट नाही, उद्धट नाही, म्हणजे नम्रपणेच बोलतात ते. असं कधी कधी समोर ज्याला पटेल असं बोलतात, म्हणजे मुद्दे सुदे एक एक मुद्दा कम्प्लीट मास्तरिंग बाई. उद्धट नाही. मग काय मस्त वाल. मस्त वाल. आता डोसक्यावर पडलायस तू ओंक्या. असं बोलायचं नसते रे. मस्तवाल बिस्तवाल काय बोलायचं नसते. छे छे. मग नक्कीच चालू असणार. हो वहिनी तुम्ही पण चालू बिलू नाही हो. तुम्ही काय ते आता घावतील ते शब्द चिकटवू नका उगाच तुम्ही बी. चालू बिलू नाही. साध्या आहेत एकदम, अशा साध्या आहेत आणि आणि दिसायला पण माहितीये का अशा अशा एकदम गोऱ्या पान, अशा आखीव रेखीव मस्त आहे. सुंदर सुंदर एकदम इंजान. आणि मला काय म्हणतात माहितीये काय, मी एकदम साधारण साधी मुली आहे. खूपच सामान्य आहे का होती? हा असं त्यासनी वाटतंय. बाबा अहो काय बोलताय तुम्ही? मी रिटायर्ड शिक्षक आहे, त्यामुळे माझ्या कुवतीप्रमाणे. अहो 10 तोळ सोनं तुम्ही देऊ शकत नाही, आणि दोन्ही बाजूचा खर्च मुलीकडच्यानंच करावा लागतो ना. आणि राहिला प्रश्न मानपणाचा, तो तर तुम्हाला करावाच लागेल. आता मुलीचं लग्न म्हणल्यावर समजा आलंच की. आणि आम्ही फार मागणाऱ्यातले नाहीये. आमच्यासाठी बैठक संपली. आता तुम्ही बोला. कमल तू गप्पच बसणार आहेस का? काहीच बोलणार नाहीयेस तू? अगं लग्नानंतर हे असं अरे तुरे चालणार नाही. आधीच सांगून ठेवते. मुलगा प्रोफेसर आहे, वयाने मोठा आहे, तेव्हा आहोजावच केलं पाहिजे. नाही अगं आई आहो जाऊच करते ती, पण कधीतरी फक्त. वकिली करू नकोस तिची. गप बसायचं. तुमची इच्छा असेल तर मी त्याला आहोजाहो करेन, म्हणजे करतेच खरं तर. पण खर्चा बाबतीत माझं त्याच्याशी बोलणं झालं होतं याआधी. कमल बाबा ऍक्च्युली हे बरं आहे तुमचं. हा एकमेकांना पसंत करणार तुम्ही, समजा ठरवणार तुम्ही. आमच्या मताला किंमत नाही तर आम्हाला बोलवलं कशाला इथं? पण कमल ह्यो काय बोलणार आमच्या पुढे? वडीलधाऱ्यांपुढे बोलायची त्याची काय मजा आहे? बाबा पण मी काय म्हणतोय. थांबतो. काय बोलायचं तुला? बोल. मला माफ करा, मी लहान तोंडी मोठा घास घेते. पण हुंडा घेणं आणि देणं दोन्ही कायद्याने गुन्हा आहे. ही काय सभ्य भाषा आहे कुठल्याही माणसाशी किंवा स्त्रीशी बोलायची? लहान तोंडी मोठा घास घेते, पण फी वाढ गरीब विद्यार्थ्यांना परवडणारी नाहीये. थँक्यू. आम्ही कुठे हुंडा मागतोय? हे बघा, तुम्ही आता जी रिक्वायरमेंट सांगितली त्याला आपण हुंडा म्हणलं नाही तरी तो हुंडाच आहे. काय म्हणालीस तू? रिक्वायरमेंट?
अगं बाई, रीतीने काय असतं ना ते सांगितलं तुला. त्याला तू रिक्वायरमेंट काय म्हणते? नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझा मुद्दा फक्त ही शाळा नाही आहे. शाळेत शिकवतीस तसं आमासनी हित शिकू नगस. कारण तुझ्यापेक्षा आम्ही मोठे आहोत, अनुभवानं आणि वयानं पण. प्लीज तुम्ही चिडू नका. अहो, काय बोलली तुमची पोरगी, ऐकलं नाही का तुम्ही? काय द्यायचं नाही का तुम्हाला? हातावर नारळ ठेवणार आहात का? तुम्ही रागवू नका प्लीज. मी या सगळ्याची कमलला आधी स्पष्टपणे कल्पना दिली होती. मी त्याला सांगितलं होतं की मला लग्न साधेपणाने करायचंय. मला घरगुती विधी आणि लग्नाचे संस्कार हेच महत्वाचे. बाकी सगळा शो ऑफ असतो. घेवान घेवान. माझे बाबा तुम्हाला सून देतील आणि तुम्ही त्यांना जावई द्या. एवढीच देवाणघेवाण होईल. आणि बाकी जो काही खर्च असेल तो दोन्ही बाजूंमध्ये वाटला जाईल. येतो मी. आजचा ना दिवसच खराब आहे. सकाळी उठल्या उठल्या कुणाचा चेहरा पाहिला ना देव जाणे. आणि ताई, अगं तुला काय गरज होती बोलायची? बाबा बोलले असते ना. अगं पण हुंड्याची मागणी चुकीचीच होती ना. अहो हो, मान्यच आहे मला. पण हे सगळं ही का बोलली? आपण बोललोच असतं ना. अगं कुणीही बोललं असतं तरी चाललं असतं, पण हुंडा घेणं किंवा देणं हे कायद्याने गुन्हाच आहे. अहो हो, मला मान्यच आहे ते. पण आई मला एक सांग, मी शिक्षिका असून जर कायद्याचं पालन केलं नाही तर माझ्या विद्यार्थ्यांना मी काय शिकवणार आहे कायदे पाळा म्हणून? मी हाडाची शिक्षिका आहे. माझं वागणं बघून माझे विद्यार्थी शिकणार आहेत. मी जर हुंडा दिला तर माझ्या विद्यार्थिनी मुली हुंडा देऊन लग्नाला उभ्या राहतील. माझे विद्यार्थी हुंडा मागायला तयार होतील. आपण शिक्षण क्षेत्रात आहोत, पिढी घडवतोय. पिढी घडणार कशी जर आपण त्यांच्या समोर काही आदर्शच ठेवला नाही तर? बोलल्या मास्तरीनबाई, बोलल्या. तर बरं झालं असतं. मुलाचे कपडे ब्रँडेड असतील, साखरपुड्याला मुलाची अंगठी आम्ही निवडू, पर त्याचं बिल तुम्ही द्या. आता आमचा मुलगा कॉलेजला त्या जुन्या खटारा स्कूटरवरून जातोय. बरं दिसतं का ते? नाही, अगदी कार नाही, पण त्याला एक नवीन चांगली बाईक घेऊन द्या. आज थंडी खूप आहे. बाबा तुम्ही झोपला नाहीत अजून? आधी तू सांग, तू का झोपली नाहीस? मला पण नव्हती येत झोप. मला पण झोप येत नव्हती. का? आधी तू सांग, तुला का झोप येत नव्हती? बाबा तुम्ही आता लहानपणीचे खेळ नका सुरू करू. आधी उत्तर. असंच. असंच? अगं पडल्या पडल्या लगेच झोपतेस तू, आणि आज असंच? ते माझ्या वर्गात एक मुलगा आहे बाबा, आणि तुला नीट खोटंही बोलता येत नाही बा. बैठकीत जे घडलं त्याचा विचार करतेस ना? अगं कशाला विचार करतेस त्याचा एवढा? तुम्हीच शिकवलंय बाबा मला विचार करायला. अगं मी आहे ना. पण बाबा आपण त्यांच्या अटी नाही मान्य करू शकत. अगं पण त्या अटी नाहीच आहेत. मग प्रत्येक मुलीच्या बापाला हे करावंच लागतं. करावंच लागतं म्हणजे? बाबा आपण हुंडा नाही द्यायचा आहे, देऊच शकत नाही आपण. अहो कायदा. अगं पण लग्नात काही ना काहीतरी द्यावं लागणारच ना. बाप म्हणून माझं कर्तव्यच आहे ते.
बाबा बाप म्हणून तुम्ही बेकायदेशीर वागणार का? आणि मग तुमचा आदर्श त्याचं काय? म्हणजे बापाचं कर्तव्य म्हणून तुम्ही चुकीच्या प्रथेचं समर्थन करणार का? तर आपल्यावर अशी वेळ आली म्हणून? नाही बाबा, प्लीज, माझ्या लग्नात हुंडा दिला जाणार नाही. नाही नाही, मला काही ऐकूनच घ्यायचं नाहीये बाबा. आणि जर तुम्ही हुंडा देणार असेल ना तर मी लग्नाला उभीच राहणार नाही. अगं त्यापेक्षा मी लग्न न करता आयुष्यभर माझं काम करेन आणि तुमची देखभाल करेन. अगं अक्षू, पण नाही, मला काही तुमचं ऐकायचं नाहीये बाबा. अगं मी काय सांगतो ते काही नका सांगू आता. अक्षू अगं, खोळा आता बाद झालं, लय दमत बसू नका. अहो, पोराचे लाड करताना आई कधी दमत नाही. आमचे लाड लय करू नका आता, बाद झालं. असं का? काय झाली की आता आयुष्यभर केली की आमचे लाड, आता आम्ही तुमची सेवा करायला पाहिजे. आमासनी तुमच्याकडून सेवा करून घ्यायची नाही, आमची सेवा करायला आता सूनबाई घेऊन या. अधिपती, हो अधिपती. हा काय? कुठं लक्ष आहे तुमचं? आहे की. होकार कळवायचा का सुमतीला? कोण सुमती? अहो, आज भेटला ना हो तुम्ही तिला? हा हा हा, तिचं काय? अहो उठा, तिला होकार द्यायचा ना. कसं म्हणजे कसलं काय होकार का? म्हणजे लग्नाला. कुणाची? तुमच्याशी. माझीशी? ओ आई साहेब, सर्किट पोरगी आहे ती, तिच्या भेजाचं कनेक्शन ढिल्लाय माहिती आहे काय? अहो, लहान आहे पोरगी, पहिल्यांदा घरी आल्यानं गांगरून गेली होती. एवढं वैभव बघायची सवय नसते लोकांना, दबून जात्यात, बोलता बी येत नाही. पण पोरगी चांगली हो मनाने, दिसायला बी चांगली आहे, आणि मुख्य म्हणजे डोक्यावर मिरं वाटायची नाही. हा, कशावरून? कमी शिकलेली आहे. पण अकलेच काय? ती का रेंटवर आणायचे? म्हणजे नाही हो, नाही नकोच आई साहेब, ही नाही हो, ही नाही नाही. का? बरी वाटते पोरगी, सुंदर आहे, सुशील आहे, आणि मुख्य म्हणजे कमी शिकलेली आहे. आपण अक्कल पाहिजे का नाही? नाही म्हणजे शिक्षण नको ते बरोबर आहे, पण अक्कल बी नको असं होत नाही ना आई साहेब. नाही, पण आम्ही बोललो तिच्याशी, चांगली अक्कलवान वाटली की आमासनी. ओ नाही हो, नाही हो आई साहेब, नाही. कशावरून वाटलं तुम्हासनी तिला अक्कल नाही? बोलण्यावरून. पहिल्या भेटीत काय बी कळत नाही, एका भेटीत मत बनवू नये बाळ. हे बघा, ती पोरगी चांगली आहे, त्या मास्तरडी सारखी नाही, आगाऊ. तुम्ही आत्ता काय म्हणला? एका भेटीत मत बनवू नये असं तुम्हीच म्हणला नव्हता? मग आम्ही तिला दोनदा भेटलो. नाही नाही, पण तुम्ही तिच्याविषयी मत पहिल्या भेटीनंतरच बनवलं होतं. बरोबर आहे तुमचं. देवी अंबाबाई, आम्ही आमचं आई पण नेटाने निभावलं आहे, त्यामध्ये कुठेही कमी पडलो नाही आम्ही. आम्हासनी अधिपतींचं सुख
बाकी सगळ्यांपेक्षा मोठा आहे. त्यांना सुखी ठेवल अशी पोरगी एवढी आमच्या घरात. आई लई पोरी आल्यात वधूच्या वेशात. तू बसने जाणार आहेस का आता? बोल ना. मी बोलतेच. गरज असेल तेव्हा गप्प नाही बसत मी. हे बघ, माझं जरा चुकलं का? मी बोलायला हवं होतं, पण माझे बाबा फार चिडके आहेत ग. काल सगळ्यांसमोर मी काही बोललो असतो ना तर गोष्टी अजून बिघडल्या असत्या. अरे पण आपलं ठरलं होतं ना कमल. हे हुंडा वगैरे काय आहे मध्येच? तू थोडं समजून घे ना प्लीज. काय समजून घेऊ? रीतिरिवाज. रीतिरिवाज? हुंडा घेणं ही रीत नाहीये. तू नेहमी तलवार काय उपसतेस ग लगेच? थोडं नमतं घेतलं तर काय बिघडणार आहे का तुझं? अरे नमतं घ्यायला माझी नाद नाहीच आहे. मग पण जिथे प्रश्न तत्वांचा येतो तिथे मी नमतपणा कसा घेऊ? त्याला खोटेपणा म्हणतात. आणि जे मी करणारच नाहीये त्याच्याबद्दल मी खोटी आशा का देऊ? हेच सगळं सतत आदर्श नसतं अक्षरा. शाळेच्या बाबतीतही तेच केलं. आधी भडकलीस आणि नंतर माफी मागितली. बोलून माफी मागण्यापेक्षा बोलण्याच्या आधी विचार करत जा ना. एक मिनिट कमल, मी बोलले म्हणून मी माफी मागितली नव्हती. मग माझ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला स्पॉन्सरशिप मिळावी म्हणून मी माफी मागितली. आणि हा उद्धटपणा याचं काय? स्पष्ट बोलणं हा जर उद्धटपणा वाटत असेल कमल तर आपण काही नकोच बोलायला. कधी कधी माघार घ्यावी लागते. मोठी उडी मारायची असेल ना तर 4 पावलं मागे यावं लागतं. शाळेतही तेच, बैठकीतही तेच. कुठली उडी? हुंडा की शाळेची फी वाढ? तुझ्याशी ना बोलण्यातच काही अर्थ नाहीये खरंच. ठीक आहे, मग आपण नको बोलायला काही दिवस. तुझ्या ह्या वागण्याचा मला त्रास होतोय अक्षरा. अक्षय मगदूम हजर. अनिता बोरकर हजर. बबन शिंदे हजर. स्वप्नील सालपे हजर. मिताली अवघडे मिताली अवघडे. मॅडम ती नाही आली. ती शाळा सोडणार आहे. काय? तिच्या बासोबत ती कामाला जाणार आहे. मॅडम तुम्हाला बोलावलंय. कुणी? अहो अर्जंट आहे. हा मी क्लास संपल्यावर येते सांग. अहो नाही नाही, आधी बोलावलंय. चला लवकर. हा विनय. येस मॅडम. 5 नंबरचा धडा वाच. पूर्ण वाचून काढा. मी आलेच 5 मिनिटात. ओके मॅडम. 5 नंबर 15 काढा सगळ्यांनी. काय झालं? एवढ्या घाईत का बोलवलं? तुम्हाला माहितीये ना वर्ग चालू असताना बोलवलेलं मला आवडत नाही. आणि काय आग लागलीये का? आभाळ कोसळले? काय झालंय? काय असे का थांबले आता?